पाकनंतर आता चीनच्या कुरापती. चीन विरोधात भारत ॲक्शन मोडवर. चीनच्या ग्लोबल टाइम्सवर बंदी. भारत पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू घेऊन चीननं आधीच भारताला डिवचलंय. त्यातच भर घालत चीननं एक्सवर एक नकाशा प्रसिद्ध करून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांवर दावा केलाय. तिथल्या ठिकाणांची नावंही चीननं परस्पर बदलली आहेत. चीनच्या या आगाऊपणाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आहे. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही राहील. चीननं केलेल्या नामकरणानं हे सत्य बदलणार नाही. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो. दरम्यान या खोडसाळपणाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइमच्या एक्स अकाउंटवर बंदी घातली. याच एक्स अकाउंटच्या मार्फत चीनी प्रोपोगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं. भारतच एक असा देश आहे जो चायनाच्या विरुद्ध ठामपणे उभं राहू शकतो. त्याच्यामुळे ग्लोबल टाइम्सला त्यांनी बॅन केलं आहे. पाकिस्तान आणि चायनाची ही सवय आहे की कसंही करून भारताच्या विरुद्ध कसा कट करता येईल. कारण चीनला फक्त भारत एक कॉम्पिटिटर आहे. बाकी जितके देश एशियामध्ये आहेत ते चीनच्यापेक्षा खालोखाल आहेत. पण जेव्हा भारत वरती येतो ते डायरेक्टली चीनची इकॉनॉमी इफेक्ट करतात. 1963च्या चीन पाकिस्तान करारानंतर चीन हा नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला. चीन पाकिस्तानला आर्थिक तंत्रज्ञानांचीच नव्हे तर लष्करासह शस्त्रास्त्रांची मदत देत आलाय. त्यामुळे चीनचा दुतोंडीपणा भारताला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे पाकनंतर चीनची नाकेबंदी करण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.